नमस्कार, श्री कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। मी आज तुम्हाला पालक गरगट्टा भाजी बनवून दाखवणार आहे। ही भाजी बनवायला खूप सोपी आहे आणि चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी एक जोडी पालक घेतलेला आहे, नीट निवडून स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेला आहे। 1 चमचा हरभऱ्याची डाळ आणि शेंगदाणे घेतलेले आहेत थोडेसे। तर इथे मी पातेल्यामध्ये पालक टाकून घेत आहे। यामध्ये हरभऱ्याची डाळ आणि शेंगदाणे पण टाकून घ्यायचे आहेत। आता याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे। ते मिक्स करून घेऊया सर्व। हे बघा सर्व मिक्स करून झालेलं आहे। आता आपल्याला ही पालक मीडियम गॅसवर 5 ते 10 मिनिट शिजवून घ्यायची आहे। पातेल्यावर एक प्लेट ठेवून ही भाजी मीडियम गॅसवर शिजवून घ्यायची आहे। हे बघा मी शिजवून घेतलेली आहे। 3 ते 4 मिनिट झाकण ठेवून मिक्स करून घेऊया। हे बघा आपली पालक छान अशी शिजलेली आहे। आता ही भाजी आहे ना मॅश करून घ्यायची आहे। हे बघा मी या पद्धतीने मॅश करत आहे। भाजी मॅश करून झालेली आहे। आता यामध्ये 1 चमचा बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे। ते पण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। बेसन पीठ मिक्स करून झालेलं आहे। आता यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून ते पण मिक्स करून घ्यायचं आहे। हे पण मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। आपण भाजीला फोडणी घालूया। फोडणीसाठी लागणारे साहित्य: तेल 2 पळी, 1 चमचा जिरे मोहरी, 8 ते 9 लसूण पाकळ्या मी बारीक चिरून घेतलेले आहेत आणि 5 ते 6 मिरच्या मिक्सरला बारीक करून घेतलेल्या आहे। इथं मी कढई ठेवलेली आहे। कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये तेल टाकून घेत आहे। तेल टाकल्यानंतर जिरे मोहरी टाकून घेत आहे। त्यानंतर लसूण टाकून घेतला आहे। लसूण लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे छान असं। आता मी यामध्ये हिरवी मिरचीची पेस्ट टाकून घेत आहे। छान असं तेलामध्ये परतून घेऊया। 2 ते 3 मिनिट परतायची आहे। हे पहा मिरचीची पेस्ट छान अशी तेलामध्ये परतून घेतलेली आहे। आता यामध्ये पालकाचा गरगट्टा टाकून घ्यायचा आहे। ते छान असं ते मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झालेला आहे। आता यामध्ये गरम पाणी टाकून घ्यायचं आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही पाणी टाकू शकता। मी इथे 1 ग्लास गरम पाणी टाकून घेत आहे। हे पण छान अशी भाजी मिक्स झालेली आहे। आता भाजीमध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया। ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। करून घेतलेलं आहे। आता ही भाजी आपल्याला मीडियम गॅसवर 4 ते 5 मिनिट शिजवून घ्यायची आहे। या भाजीमध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेत आहे। आपण बघू शकता भाजीला सुरेख असा रंग आलेला आहे आणि मस्त दिसत आहे आपली भाजी। कशासोबत पण खा, भातासोबत खा, भाकरीसोबत खा। आपली भाजी तयार झालेली आहे। गॅस बंद करून घेऊया। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली